नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी मुगाच्या डाळीचे काप बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता, इकडे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला भिजत टाकायचे 3 घंट्यासाठी। चला तर आपण डाळ भिजत टाकूया। तर डाळ आपण भिजत टाकूया। 3 वेळा धुवून घेतलेले, साईडला ठेवूया 3 घंट्यासाठी। तर 3 घंटे झालेले, डाळ पाहूया आपण। आपली डाळ छानपैकी फुललेली आहे, पाहू शकता। 3 घंट्यासाठी ठेवलेली आहे, खूप छान प्रकारे फुललेली आहे डाळ। चला तर आपण डाळ पिसून घेऊया। तर पाहू शकता, इथे मी 1 चमच साखर टाकलेली आहे डाळीमध्ये। आणखी आपल्याला दही टाकायचे पिसताना। तर मी इथे 2 चमच दही टाकते। तर पाहू शकता, आपल्याला अशा प्रकारे पिसून घ्यायचे डाळ। तर पाहू शकता, सगळी डाळ पिसलेली आहे। थोडी जाडसरच पिसलेली आहे मी, कारण आपल्याला थोडी जाडच पिसून घ्यायचे, कारण त्याचे काप बनले पाहिजे ना। अशा प्रकारे आपल्याला पिसून घ्यायचे। तर मीठ टाकते मी, 2 चमच मीठ टाकते। हळदी टाकते 1 चमच। आणखी 1 चमच लिंबूचा रस घेतलेला आहे, तो टाकते। मिक्स करायचे आपल्याला, सगळं मिक्स करून घेते। तर मी 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। आपल्याला इनो वापरायचं आहे मिश्रणमध्ये। इनो नसेल तर बेकिंग सोडाही वापरला तरी चालतो। मिक्स करून घेऊया। पाहू शकता, खूप छान मिश्रण झालेलं आहे। 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया। इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी, आपल्याला काप बनवायचे आहेत। काप बनवण्यासाठी तर 5 मिनिटं झालेले आहेत। चला तर आपण काप बनवूया। तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काप मुगाच्या डाळीचे बनवायचे आहेत। झाकण ठेवूया। इकडे मी 2 टमाटे घेतलेले आहेत, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 1 कांदा, आणखी हिरवी मिरची घेतलेले, आपल्याला पिसून घ्यायचे आहे। तर कापलेला कांदा टाकूया, टमाटे, हिरवा मिरची, हे सर्व आपल्याला पिसून घ्यायचं आहे। आपली टमाट्याची गिरवी तयार झालेली आहे, पाहू शकता। तर आपले कापही बनलेले आहे, पाहू शकता। एक दाखवते तुम्हाला, एकदम सॉफ्ट बनलेले आहेत। तर कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेले, बटर टाकूया। जिरा टाकते, आणखी जे आपण टमाटरची ग्रेव्ही केलेली ती टाकते। टमाटरच्या ग्रेव्हीमध्ये मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर घेतलेले आहे, शिमला मिर्च। तर पहिलं गाजर टाकते, मीठ टाकते 2 चमच, लाल तिखट टाकते, धनिया पावडर 1 चमच, पिझ्झा मिक्स टाकते, ऑरिगॅनो टाकते 1 चमच, कश्मीरी लाल मिर्च, मिक्स करून घेऊया।
आणखी जी शिमला मिर्च कापलेली ती टाकूया. मिक्स करून घेऊया. जे काप बनवलेले होते मुगाच्या डाळीचे ते आपण टाकूया गिरवीमध्ये. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. तर 5 मिनिटं झालेली आहेत. केचप टाकूया, टमाटर केचप. मुगाच्या डाळीचं काप मुलांना टिफिनसाठी खूप छान असतं. आणखी नाश्त्यालाही खूप छान लागते. एकदा घरी नक्की बनवून खाऊ. खूप छान लागतात खायला. झाकण ठेवूया. तयार झालेलं आहे 2 मिनिटासाठी आणखी. तर पाहू शकता आपले काप तयार झालेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे. पाहू शकता आपले काप तयार झालेले आहेत. खूप छान बनतात. एकदा घरी नक्की बनवून पहा. तर आजचे मुगाच्या डाळीचे काप कसे बनले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.